शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करतो. आपल्या शेतात निघालेला शेतमाल, हरभरा असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, जे शेतमाल आता निघत आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने बाजार समितीत आणा व टप्प्याटप्प्याने त्याची विक्री करा. मागणी व पुरवठा याची सांगड आपल्याला घालून द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जे शेतमालाचे आपले पडलेले भाव असतात ते आपल्याला योग्य मिळाला पाहिजे. गेल्या 15 दिवसापूर्वी हरभऱ्याचे काय दर होते व मक्याचे दर काय होते व आज मक्याचे दर खाली का आले आहेत, मक्याचे दर खाली का आले आहेत, ज्वारीचे दर खाली का आले आहेत, याचा अभ्यास करा. मार्केटचा थोडा अंदाज घ्या. अंदाज घेतल्यानंतर आपला शेतमाल विक्रीसाठी आणा. कारण एकाच वेळेस आपल्या शेतातून 100 क्विंटल मका निघाला तर आपण एकाच वेळेस मार्केटला आणून आपल्या मालाची ढेसर करून घेतोय. ही बाब लक्षात घ्या. एकाच वेळेस माल विक्रीसाठी आणू नका, तर टप्प्याटप्प्याने आणा, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपला मालाला योग्य भाव मिळेल. व हेच सीजन 6 महिने चालू ठेवा, जेणेकरून व्यापारी असेल, व्यापाऱ्यांना माल घ्यायला सोयीस्कर पडेल व शेतकऱ्यांना विक्री करतानाही माल सोयीस्कर पडेल. याची दक्षता घ्या, असं तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज शेतकरी संघटनेच्या वतीने मी संदीप पाटील आपणास विनंती करतो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.